सर्वांना सप्रेम नमस्कार। अतिशय उत्साहाने आपण सर्वजण लेट्स नो अवर कॉन्स्टिट्यूशन, चला आपली राज्यघटना जाणून घ्या, संविधान साक्षरता मोहीम राबवत आहोत आणि आपण भारताचे एक सुजाण नागरिक आहोत, त्यामुळे आपण भारतीय राज्यघटना जाणून घेत आहोत आणि भारतीय राज्यघटनेचे विचार आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचे आहेत। भारतीय राज्यघटनेचे विचार जर सर्वांपर्यंत पोहोचले तर आपल्या देशाची लोकशाही बळकट होईल आणि ते काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे। त्यामुळे आपण ही मोहीम राबवत आहोत। ही मोहीम आपल्याला 26 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे संविधान दिनापर्यंत राबवायची आहे, जेणेकरून भारतीय राज्यघटनेचे विचार सगळीकडे पसरले पाहिजेत, प्रत्येकाला राज्यघटना वाचावीशी वाटली पाहिजे आणि त्याचे विचार प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याने अंमलात आणले पाहिजेत। ज्यावेळेस घटना निर्मितीचं काम सुरू होतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या कामकाज चालू असताना त्या चर्चेमध्ये सांगितलं होतं की ज्या ज्या देशाचं चांगलं जे काही आहे ते सगळं आपण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करणार आहोत। ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते आपण आपल्याकडे घेणार आहोत, म्हणजे इतरांचे चांगले गुण आपण आत्मसात करणे हा गुण त्यांनी त्याच्यामध्ये सांगितला। त्याचप्रमाणे आपण संसदीय लोकशाही पद्धत ही इंग्लंडकडून घेतली, मूलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकेकडून घेतली, घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून घेतली। अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण इतर देशांच्या राज्यघटनांकडून घेतल्या, ज्या चांगल्या होत्या त्या घेतल्या आणि त्याला भारतीय परिस्थितीला अनुसरून त्याच्यामध्ये बदल केले आणि मग त्या आपण आत्मसात केलेल्या आहेत। त्यामुळे भारतीय राज्यघटना ही अतिशय उत्तम प्रकारची का बनलेली आहे ते त्याचं कारण आहे।